दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद आता विधान भवनाबाहेर सुद्धा उमटलेत। विधान भवनाच्या बाहेर दूध ओतून आंदोलन करण्यात आलंय। विधान भवनाबाहेर दूध दराचा हा प्रश्न चांगलाच पेटलेला दिसतोय। सरकार विरोधात हे आंदोलक जोरदार घोषणाबाजी करतात आणि त्यांना या ठिकाणी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची सुद्धा दमछाक होत असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघतोय। आपण ही दोन महत्त्वाची दृश्य पाहतोय। विधान भवनाबाहेर आयात शुल्क कपातीला हा आंदोलकांचा विरोध आहे। त्या पार्श्वभूमीवर विधान भवनाबाहेर आंदोलन होतं, तर तिकडे संभाजीनगरात रस्त्यावर दूध ओतून हे शेतकरी हे आंदोलन करतात। संतप्त प्रतिक्रिया सुद्धा या शेतकऱ्यांच्या समोर आलेल्या आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकारची कोंडी होण्याची सुद्धा शक्यता आहे। आता या संदर्भात सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेणं अत्यावश्यक आहे। याच पार्श्वभूमीवर आता शेतकरी प्रचंड आक्रमक झाल्याचं कळत आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांनी चक्क रस्त्यावर दूध ओतून हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे शेतकरी आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। दुधाला भाव मिळत नाहीये, तर दुसरीकडे दूध पावडर आयात करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलेला आहे। एकूणच त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी संभाजीनगर जिल्ह्यातल्या धुळे सोलापूर महामार्गावर आडगावात दूध ओतून या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला। दुधाला मागणीप्रमाणे भाव द्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे। या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? दुधाला भाव कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही। या सरकारचं करायचं काय? जर सरकारला जाग येत नसेल तर याशी म्हणायची वेळ आलेली आहे की सरकारचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण। आम्ही हे आंदोलन करू आता इथून पुढे हे आंदोलन महाराष्ट्रभर अजून तीव्र होणार आहे आणि जे महाराष्ट्रभर दूध जाणार आहे ते सुद्धा इथून पुढे बंद करण्यात येणार आहे। दुधाला आम्ही किती वेळेस आंदोलन केलं तरी पण हेच भाव, दुधाचे भाव वाढत नाही। इतर आम्हाला जे लागते शेतीला याचे भाव बघा आकाशाला गेले आणि शेतकऱ्याकडे ध्यान द्यायला सरकार जाणून बुजून करते शेतकऱ्याला। असं हे भाव दूध पाण्याला भाव जास्त दुधाला भाव कमी, कुठपर्यंत मरमर करायची।